इतिहास घडवावा लागेल रोहित याला, कारण आपल्या संघाला पुढे नेण्यासाठी तुम्हाला ती बॅटिंग करावी लागेल. पाहायचं आहे कशा प्रकारे बॅटिंग रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हो यावेळी नो बॉल इथं पंच घोषित, वाईट बॉल इथं पंच घोषित करतात. अवांतराने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 6 या आकड्यावरती पहिल्या 3 बॉलमध्ये. चांगला फटका आहे, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला जाईल काय मात्र नाही. एकाच धावेवरती समाधान, एका धावेने धाव फलक पुढे सरकला जातोय. धावसंख्या धाव फलकावरती 8 पाहायला मिळते. चांगली रणनीती अजूनपर्यंत या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. फलंदाजी करणारा मंगळमूर्ती या संघाला. अतुल यावेळी पाहायचा विकेट इथे मिळाली जाईल. फलंदाज इथे धावची चरपाने बाद होतोय. अतिघाई संकटात नाही. कॉलिंग क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. दोघांचं संभाषण, दोघांची दोस्ती आणि दोघांची कॉलिंग हे क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे. प्रदीप येतोय क्रमांक 3 वरती फलंदाज. पहिला षटक संपलाय. 9 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्गवर. हो यावेळी चांगला बॉल आहे. रोहित यादव या गोलंदाजाला आपण बघतोय. रोहित टू रोहित असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण हिट करण्याचा प्रयत्न, हिट झालाय चेंडू इथे जर आपण पाहिला तर एकच धाव. 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात पहिल्या 2 बॉलमध्ये. नऊ बॉल इथे पंत घोषित करत आहेत. 12 धावा धाव फलकावरती. चेंडू पुन्हा एकदा अवांतर रुपयाने धावा इथे फेकल्या जात आहेत, टाकल्या जात आहेत. अगदी कुठेतरी त्या धावांचा अजून एक सिंगल. 14 धावा धाव फलकावरती दुसऱ्या ओव्हरमधील 3 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगली बॉलिंग करावी लागेल. पटके खेळायचे होते. यावेळी रोहितच्या माध्यमातून एक सिंगल या बॉलवरती. रोहितला शेवटपर्यंत थांबणं गरजेचं आहे. जोपर्यंत रोहित मैदानामध्ये तोपर्यंत एक मोठा टार्गेट सेट करू शकतोय सिंग. मात्र इथे एक सिंगल या बॉलवरती पाहायला मिळते. 16 धावा. आता मात्र या बॉलवरती एक सिंगल पूर्ण करतायत. धावसंख्या धाव फलकावरती 17 रन. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. ओहो पहिल्याच बॉलवरती विकेट. फलंदाज बाद. बॉलर नेम सुचल यादव. पहिल्याच बॉलवरती विकेट इथे मिळवलाय. तो बॅट्समन मैदानामध्ये दीपक, मागच्या मॅचचा हिरो, त्याने अफलातून बॅटिंग केली होती. अगदी षटकार आणि चौकाराने संघाला पुढे नेण्याचं काम केलं होतं. तो दीपक यावेळी मैदानामध्ये येतोय. 17 धावा.
सिंगल पूर्ण करतायत. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. 19वा धाव फलकावरती. तिसरा षटक मार्गस्थ. पहिले 3 बॉल चांगल्या रीतीने अजूनपर्यंत पाहायला मिळत आहेत. सुजल यादव या गोलंदाजाचे फुल टॉस बॉल आहे, गॅपमध्ये आहे. 1 बाउन्स, अप्रतिम शतरक्षण पाहायला मिळालंय. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. 20 रन, 20 धावा. ओहो, चांगला फटका सरळ खेळलाय रोहित याने षटकार. थँक्यू डीजे. पहिलेच बोललो होतं कुठेतरी जोपर्यंत मैदानामध्ये रोहित आहे तोपर्यंत एक मोठा टार्गेट मंगलमूर्ती सेट करू शकतोय. तर ह्या खेळाडूला थांबणं गरजेचं आहे. ओहो, अजून एक संधी निर्माण केली. कॅच. ओहो हो हो, हातामध्ये आलेली बिर्याणी हातातून हिसकावून घेतले. खराब क्षेत्ररक्षण. तुम्ही जीवनदान कुठल्या फलंदाजाला दिलंय? त्याने मागच्या बॉलवरती एक मोठा षटकार ठोकला होता, त्या फलंदाजाला जीवनदान दिलंय. 28 धावा धाव फलकावरती. अंतिम 6 बॉल बाकी आहे. अंतिम 12 चेंडू बाकी आहेत अजून. सॉरी, 3 षटक संपलेत. 28 धावा धाव फलकावरती. पाहायचा पुढील बॉल. चांगला फटका केला आहे. दीपकच्या माध्यमातून एक सिंगल पूर्ण करताय. दुसरे धाव. तो धावा डायरेक्ट हिट केले जाते, मात्र सुखरूप आपल्या क्रीजवरती आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकिंग, मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट ही दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. 30 धावा या 2 धाब्याने पाहायला मिळतोय धाव फलकावरती. मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला. सिंगल पूर्ण करतायत. दुसरी घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करतायत. चांगला फटका आहे. एक सिंगल फक्त मिळाली जाईल. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 33. 33 धावा. रोहित येतो स्ट्राईक एंडला. फटका पुन्हा एकदा चांगला केला आहे. सिंगल या बॉलवरती मिळाली जाईल. 34. 34 धावा. पहिल्या 4 बॉलमध्ये 3.4 षटकांचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी सिद्धू यादवच्या माध्यमातून पाहायला मिळते. सिंगल मिळाली जाईल यावेळी पाहायला मिळते. अप्रतिम बॅटिंग आता मात्र करतायत. फटका खेळलाय, मोठा आहे, षटकार आहे. 6 धावा. एक 40 धावा 4 ओव्हरमध्ये. अंतिम 6 बॉल बाकी आहेत. एखादा कॅच तुम्ही एखादा चांगला खेळाडू तो जर सोडताय, चांगला बॅट्समन तो जो सोडताय, तर तो नंतर त्यावेळी हवी होत आहे. कारण रोहित याचा जीवनदान कुठेतरी श्रीकृष्णा वॉरियर्स या संघाला महाग पडणार आहे. आणि अपेक्षा असेल की काही शेवटचे बॉल बाकी आहेत, 5 बॉल,
कमीत कमी 3 बॉल तरी फेस केले पाहिजेत. ओहो यावेळी अजून एक मात्र कॅच आहे. वटन शिजलं कंटन वाजलं वटन शिजलं हाडान दुखती या डाळ सजनी रसा रसा वाढ हाडान दुखती या डाळ सजनी रसा रसा. आता मात्र इथे पाहायला गेला तर अजूनही नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय रोहित याला. सिंगल घेणं गरजेचं आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं गरजेचं आहे. कारण अजूनही रोहितच्या माहितीसाठी 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलमध्ये जरी एखादा मोठा फटका येतो एक सन्मानजनक धावसंख्या समोर आखू शकतोय. मात्र पाहायचं आहे. ओहो केलाय प्रहार आणि मारलाय सरळ 6 धावांचा वार. षटकार. ज्या खेळाडूने जो झेल सोडलाय तोही म्हणत असेल मी याचा झेल का सोडला. अजून एक. हो 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 बॅक टू बॅक 2 बॉलमध्ये 2 षटकार. कंटन वाजलं वटन शिजलं हाडान दुखती या डाळ सजनी रसा रसा वाढ हाडान दुखती. काय बॅटिंग करतोय जबरदस्त बॅटिंग. चौकार इथे पाहायला मिळते. अंतिम 3 बॉलमध्ये धुवाधार बॅटिंग. थँक्यू डीजे. 60 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि 61 धावांचं लक्ष्य समोर ठेवला श्रीकृष्ण वॉरियर्स या संघासमोर. एखादा कॅच किती माग पडू शकतोय. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं. फलंदाजाला ज्यावेळी तुम्ही जीवनदान देताय त्यावेळी त्या फलंदाजाचं आक्रमक रूप समोर येतोय आणि तो आक्रमक रूप आता मात्र रुपेशने दाखवलं आहे. रोहितने दाखवलं आहे. 61 रन्स टू विन. 61 धावांचं लक्ष्य समोर पाहायला मिळतोय. चला युवा 11 आणि कुल स्वामिनी दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी या. युवा 11 आणि कुल स्वामिनी दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी लगेच यायचं आहे. चला युवा 11 कुठे आहेत. युवा 11 कॅप्टन पहिलाच बॉल अवंत रुपेने हाताळला गेलाय. अवंतरने धावफलकाला सुरुवात केली जाते. 61 धावांचं समोर लक्ष आहे. पाहिजे त्यावेळी फक्त आणि फक्त सन्मान या बॉलला दिला गेलाय. रोहित आणि संदेश. रोहित आणि संदेश जोडी मैदानामध्ये. सत्यम पांडे गोलंदाजी मार्गावर. ओहो कॅच आहे. अप्रतिम कॅच. मी पुन्हा येईन म्हणून बसलाय घसा या 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 आमच्या बोकांडी बसा आमच्या बोकांडी बसा.
अवांतर धावसंख्येमध्ये भर. ओहो, यावेळी फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, सिंगल पूर्ण करताय. दुसरे घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र एकच धाव. सुमित आणि रोहित या वेळ मैदानामध्ये. चला, कुलस्वामिनी टीम कॅप्टन, कुलस्वामिनी संघाचा कर्णधार वैभव कुठे आहे, लवकर यायचंय. कुठे गेला. जयवंत चव्हाण सरांना विनंती करतो यायचंय. जयवंत चव्हाण आमचे कुलस्वामिनी टीमचे ओनर आहेत. आज थोडेसे नाराज असतील कुलस्वामिनी टीमवर. आताही कुलस्वामिनी टीमला काहीतरी करावं लागेल, कारण पुढे यायचं आहे तर करूया, मग डू ऑर डाय आहे. यावेळी 22च्या रूपाने एक सिंगल. चांगली बॉलिंग आता मात्र केली जाते. कॅमेरामॅन कॅमेरामॅन टॉस बॉक्समध्ये कॅमेरा फिरवायचा आहे. ओके, टॉस केला जात आहे युवा 11 आणि कुलस्वामिनी या दोन संघादरम्यान. कोण जिंकले टॉस. टॉस घेऊन ये मित्रा वैभव. कुलस्वामिनी टॉस जिंकले आणि प्रथम कुलस्वामिनी संघाचे सर्व खेळाडू टॉस बॉक्स जवळ या. बारा धावा धाव फलकावरती 1.5 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतोय. रोहित यादव टॉस बॉल होता, पुन्हा एकदा एक सिंगल केलाय, दुसरी घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धाव फलकावरती. 7च्या सरासरीने बॅटिंग करतोय. तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये 12च्या सरासरीने बॅटिंग करायची होती. आता मात्र रिक्वायर रन रेट तुमचा झपाट्याने वाढला जाईल, कारण लक्ष आता खूप दूर आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण जिंकण्यासाठी अजूनही उर्वरित 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉलमध्ये सत्तेचाळीस धावांची गरज आहे. 9 चेंडू इथं पंत घोषित करतायत. 16 धावा धाव फलकावरती. वाईट बॉल, पुन्हा एकदा अवांतर. प्रदीप यादव याला आपण बघतोय गोलंदाजी मार्गवर. तिसरा षटक सरळ खेळलाय, षटकार पाहायला मिळेल. सुमित याच्या नाकाम झालाय. काय केलं जाते. मंगळमूर्ती संघ अप्रतिम बॅटिंग रोहित याची पाहायला मिळाली, त्यानंतर सुंदर गोलंदाजी अजूनपर्यंत पाहायला मिळते. पंचवीस धावा धाव फलकावरती. हो, यावेळी चला, प्रत्येक गोष्टीसाठी रिव्ह्यू नसणार आहे, लक्षात घ्या. अंपायर जे रिव्ह्यू घेतील तेच रिव्ह्यू असणार आहे, टीमला रिव्ह्यू नाही आहे. कुलस्वामिनी काय वैभव
वैभव बॅटिंग बोललो ना. कुलस्वामिनी या संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 25वा अंतिम बॉल बाकी आहे. लक्ष खूप मोठं आहे. गोलंदाजी मार्गावर प्रदीप यादव याला आपण बघतोय. गोलंदाजी मार्गावर प्रदीप यादव, फलंदाजीसाठी सुजित आणि सुमित आउट झाला ना यार. कोणाला आउट केला नाही तुम्ही? उदयला आउट केला नाही. काय करतो यार, हा येत पण नाही इकडे यार. असं करतो का स्कोरर? इकडे यायचे स्कोरर. त्याने नाव काय टाकलं त्याला बोलू इकडे जरा. तुम्हीच आउट झाला नाही त्याला कशाला ठेवलं याच्यावर? हा काय तुम्हीच आउट झाला नाही. सुजित आहे याच्यामध्ये. सुजित आणि दुसरा कोण आहे? चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम षटक हाताळले जात आहेत मंगळमूर्ती या संघाच्या माध्यमातून. पूर्णपणे बॅकफूटवर. ओ हो, बॅकफूटवरती पाहायला मिळतोय संघ. एकही धाव नसणार आहे, लक्षात घ्या. डॉट बॉल असणार आहे. धावसंख्या धाव फलकावरती 26. चांगला बॉल इथे पाहायला मिळालाय. अंपायर बॉल किती झालेत? 3 बॉल. नऊ चेंडू उर्वरित शिल्लक आहेत. धावसंख्या धाव फलकावरती 29. अजूनही 30 धावा. अजून 31 धावांची गरज आहे. 31 धावांची गरज आहे. लेग्स बॉल, नो बॉल इथे हाताळला गेलाय. आठ बॉल 31 धावा. यावेळी पुन्हा एकदा चांगला बॉल इथे हाताळला जातोय. 22च्या रूपाने एक सिंगल मिळाली जाईल. धावसंख्या धाव फलकावरती 31 पाहायला मिळते. बत्तीस धावा धाव फलकावरती. अंतिम आणि शेवटचा बॉल बाकी आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. पाहिजे. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. सहा चेंडू 28 धावा. गोलंदाजी मार्गवर फटका चांगला केलाय. सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. पियुष यादव या गोलंदाजाला आपण बघतोय. हो, मोठा फटका आहे. 6 धावा षटकार.
+6 धावा. या बोनसच्या रूपाने आलेल्या धावा कुठेतरी माग पडू शकतायत का? आता मात्र समीकरण बदललं आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 42. 29 धावांची गरज आहे. 19 धावांची गरज आहे. 44 धावा. 17 धावांची गरज. 4 बॉलमध्ये 17. तीन चेंडू आणि 16 धावा. नो चेंडू पंच इथं घोषित करतात. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 46 धावा. 15 धावांची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 3 बॉल 15 धावा. च्या शेवटच्या 3 बॉलवरती जे रोहितकडून बॅटिंग झाली होती त्या धावा आता इथे माग पडतायत. 2 षटकार 1 चौकार. त्या बॅटिंग केली होती रोहित याने. दोन चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. मॅच पाहायचं आहे. या बॉलवरती एखादा षटकार. ओहो, काय शतरक्षण केलंय. अप्रतिम शतरक्षण. पहा रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे कशा प्रकारे हा चेंडू अडवला गेलाय. जबरदस्त मेहनत केली दीपक याने. अठ्ठेचाळीस. 13 ची गरज आहे. मॅच फिनिश. सामना जिंकलाय मंगळमूर्ती या संघाने. सांगून ऐकत पण नाही तो.